मित्रांनो, भारताच्या राजकारणात असं म्हटलं जातं की दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो. पण महाराष्ट्रात मात्र वेगळे. महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की मंत्रालयाचा रस्ता ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषद आहेत आणि ज्या पंचायत समिती आहेत, त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून हा रस्ता जातो. फेब्रुवारी 2026चे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल होते, हे निकाल आज समोर आलेत. पण हे निकाल फक्त गावांमधले जे रस्ते आहेत किंवा ज्या गटारी आहेत, तेवढ्यापुरते या निकाल मर्यादित नव्हत्या किंवा या निवडणुका तेवढ्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. तर आज जो लागलेला जो निकाल आहे, हा निकाल महाराष्ट्राचे जो पुढचं जे मुख्यमंत्रीपद आहे किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत, तर त्यांचा तो लिटमस टेस्ट होता. एकीकडे माहिती दावा करते की आम्ही ग्रामीण भागात झेंडा रोवला, तर दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणते की हा जो आहे, हा जनतेचा राग आहे. पण नक्की खरं काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बातम्या नाही, तर डेटा बघणार आहोत. आपण समजून घेऊया की बारामतीमध्ये नक्की काय झालं, कोकणात कोणाचं वत्सर्व राहिलं आणि या निवडणुकाचा तुमच्या खिशावर आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे आपण आज पाहणार आहोत. तर नमस्कार दोस्तो, मी आहे रोहित आणि तुम्ही बघत आहात मराठी डिकोडर. चला सविस्तर बघूया. पहिल्यांदा आपल्याला ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी आणि ह्या निवडणुका का रेंगाळल्या होत्या ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ओबीसी आरक्षण आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रभाग रचनेचा वाद. तो 2021 पासून या ज्या काही निवडणुका होत्या, या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अखेर 7 फेब्रुवारी 2026ला मतदान पार पडलं. नंतर आपण दुसरी गोष्ट पाहूया ती म्हणजे या निवडणुकीचा आवाका किती होता. तर या निवडणुकीमध्ये तब्बल 12 जिल्हा परिषदा आणि त्यासाठी 731 जागा होत्या. तसेच 125 समित्या, त्याच्यामध्ये 1462 जागा होत्या. आपण जर मतदानाची टक्केवारी पाहायला गेलो तर या निवडणुकीमध्ये तब्बल 68.28% इतके भरघोस मतदान झालेले आपल्याला पाहायला भेटतं. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर टॉपवर आपण कोणत्या या ठिकाणी जास्त मतदान झाले ते पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये होतं परभणी. परभणीमध्ये तब्बल 74.89% मतदान झाले होते. पुण्यामध्ये जे अजित पवार यांचा गट आहे, या अजित पवार गटानं 73 पैकी 43 जागा जिंकत बारामतीत आपली ताकद कायम ठेवली. आपण थोडेसे कोल्हापूरकडे वळालो तर कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसने 15 जागांसह कडवी झुंज दिली. पण महायुती एनसीपी गट 19 जागा, बीजेपी 10 जागा आणि शिवसेना गट 8 जागा यांनी बहुमताच्या जवळ आहेत. आपण थोडेसे कोकणामध्ये गेलो तर कोकणामध्ये शिंदे गटाने यावेळेस रेकॉर्ड केलं. शिंदे गटाच्या शिवसेनेनं या ठिकाणी वत्सर्व राखले असले तरी शिवसेना युबीटी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने या ठिकाणी काही अनपेक्षित जागा येतात, त्या अनपेक्षित जागेवरती विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. आपण थोडंसं सोलापूरकडे वळूया. सोलापूरमध्ये भाजपनं 38 जागांसह मोठा पक्ष ठरला. तरी या ठिकाणी जो ग्रामीण भाग आहेत, या ग्रामीण भागामध्ये जो काँग्रेस एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष होता, या राष्ट्रवादी पक्षाचा जो बालेकिल्ला समजला जायचा सोलापूर जिल्हा, या ठिकाणी याला बुरुजाला खिंडार पाडण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे. आपण आता नंतर बघूया की हा जो विजय होता किंवा हा जो पराभव झाला याच्या मागचे महत्त्वाचे कारण काय आहेत. पहिलं कारण सरकारी योजना, लाडकी बहीण योजना आणि शेतकरी सन्मान निधी योजना या ग्रामीण महिलांवर याचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विभक्त पक्ष. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील फुटीनंतर जनतेने सत्तेत जे आहेत ना, त्या सत्तेत असलेल्या गटांना जास्त कौल दिला की काय याचा प्रश्न आपल्याला पडतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे संघटन. भाजपची 50 प्रमुख रचना आणि महायुतीचे एकत्रित नियोजन यामुळे की काय की महाविकास आघाडीच्या तुलनेत ते सरस ठरले. तर मित्रांनो, हे होते निकाल. हे आकडे आपल्याला सांगतात की महायुतीने ग्रामीण बालेकिल्ल्यांमध्ये शिरकाव करायला सुरुवात केली. पण राजकारण हे वाहत्या पाण्यासारखं असतं. हे निकाल विधानसभा निवडणुकीचा कल जरी दाखवत असले ना, तरी अंतिम कौल हा जनता देईल
तेव्हाच असतो. तुम्हाला काय वाटतं? माहितीचा जो हा झालेला विजय हा, हा योजनांमुळे आहे की महाविकास आघाडीच्या विस्कळीतपणामुळे आहे? खाली कमेंट्स करा आणि तुमचं परखड मत नक्की मांडा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे डेटा आधारित विश्लेषण आवडत असेल ना, तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.